प्रेज गॉड. पॉवर विदिन, पॉवर जो आतमध्ये आहे. हा आतापर्यंत आपण काय पाहिलं, पॉवर जो वर आहे, सामर्थ्य जे तुमच्या वर येतं त्यावेळेस काय गोष्टी होतात. पण जे सामर्थ्य तुमच्या आतमध्ये आहे, जो अभिषेक तुमच्या आतमध्ये आहे, तो आतमधला अभिषेक काय करतो. येस, देवाने नाही का प्रत्येक अभिषेकाला, प्रत्येक पॉवरला नाही का त्याचं एक एक वेगवेगळं मॅनिफेस्टेशन आहे, त्याचं एक वेगवेगळं काम आहे प्रियांनो. प्रेज गॉड. चला आपण ते वाला पाहू. 1 योहान 2:27. गॉड जो अभिषेक आहे ना, अभिषेक जो आतमध्ये आहे, तो तुम्हाला नाही का आतून शिकवत असतो, आतून तुम्हाला गाईड करत असतो. प्रेज गॉड. समजते मी तुम्हाला काय सांगतो. किती जण नाही का घरी बसल्या बसल्या नाही का, काही जणांना लीड होतं की बायबल वाचायचं. किती जण आहेत. काही लोकांना नाही का असं लीड होतं की गुडघ्यावर येऊन प्रार्थना करायची. काय तुम्ही करता. प्रेज गॉड. काही जणांना लीड होतं अन्य भाषेत बोलायचं. प्रेज गॉड. हे काय माहितीये का, जो अभिषेक आतमध्ये आहे तुमच्या, तो तुम्हाला उत्स्फूर्त करतो. प्रेज गॉड. काही जणांना असं वाटतं नाही का की YouTube वर नाही का वेगवेगळ्या नाही का अभिषिक्त सेवक संदेश त्यांची गाणी लावावी आणि ऐकावं. प्रेज गॉड. काही लोकांना काम करता करता नाही का एखाद्या मॅन ऑफ गॉडचा संदेश लावून काम करायची इच्छा असते. प्रेज गॉड. तुम्हाला माहितीये का, हे तुम्ही स्वतःहून नाही करत आहे. हे जो अभिषेक तुमच्या आतमध्ये आहे, जो मला असं फील होतं की असं कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसून मी प्रेयर नाही केली पाहिजे. मला वर्शिप करताना नाही का गुडघ्यावर आलं पाहिजे, किंवा मला हात वर करून वर्शिप केली पाहिजे. ही गोष्ट साधी नाहीये प्रियांनो. हे तुम्हाला आत्मा सांगतो की पिता पाहतोय तुझ्याकडं, चल उठ. प्रेज गॉड. उठ. त्याच्या सन्मानामध्ये उठ, त्याच्या आदरामध्ये उठ, आणि तुम्ही नाही का चक्क उठून उभे राहता. प्रेज गॉड. चक्क तुम्ही हात वर करता. प्रेज गॉड. हा काय माहितीये का, पॉवर विदिन. बोला, पॉवर विदिन. जो आत्मा माझ्यामध्ये राहतो ना, तो आत्मा का राहतोय माहितीये का, माझी तयारी करण्यासाठी. का तयारी करण्यासाठी, जेणेकरून ज्यावेळेस पॉवर अपॉन येईल त्यावेळेस मोठ्या मोठ्या गोष्टी घडतील. समजतंय. समजतंय. तो पॉवर विदिन आहे ना, तुम्हाला पॉवर अपॉनच्या स्टेजला घेऊन जाणार. प्रेज गॉड. कारण एक अपॉइंटेड टाइम आहे, ज्यावेळेस पॉवर अपॉन येईल तोपर्यंत पॉवर विदिन तुम्हाला तयार करत असतो. समजतंय मी काय सांगतो. तुम्हाला माहितीये का, येशूचा जन्म पवित्र आत्म्याच्या द्वारे झाला होता. येस. किती लोकांना माहितीये. येस. येशूचा जन्म पवित्र आत्म्याच्या द्वारे झाला होता. प्रेज गॉड. पण ज्यावेळेस बाप्तिस्मा झाला येशूचा, बायबल काय सांगतं, पवित्र आत्मा कबुतराच्या स्वरूपाने त्याच्यावर. प्रेज गॉड. काय त्याच्यावर, ज्यावेळेस त्याच्यावर आला ना, येशू स्टार्ट झाला. त्याची मिनिस्ट्री स्टार्ट झाली. लोकांना हील करायला, लोकांना नाही का गलिलाच्या समुद्र किनारी उभा राहून नाही का प्रचार करायला स्टार्ट झाला येशू. प्रेज गॉड. ज्यावेळेस वर येतो पवित्र आत्मा, त्यावेळेस नाही का ती माणूस, ती व्यक्ती गप्प बसत नाही. ती उभा राहते, काम करायला सुरू करते. प्रेज गॉड. पण तोपर्यंत स्पिरिट विदिन तुमचा प्रवासामध्ये तुमच्या सोबत आहे. पॉवर विदिन तुम्हाला तयार करतोय. तुम्ही घरी बसलाय, पॉवर विदिन तुम्हाला लीड करते. हे बायबल वाच, हे अन्य भाषेत बोल. प्रेज गॉड. जर तुम्ही चुकीच्या लोकांच्या सहवासात आहात, चुकीचे मित्र आहेत तुम्हाला पवित्र आत्मा आतून बोलणार, हे नको बोलू, ह्याच्यापासून दूर राहा. प्रेज गॉड. जर सपोज तुम्ही चुकीचा शब्द बोलला कुणाला, जो पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये आहे तो तुम्हाला जाणीव करून देईल. सॉरी बोल, आधी माफी मागे. प्रेज गॉड. समजतंय तुम्हाला काय सांगतोय. पवित्र आत्मा तुम्हाला नाही का आतून तयार करतोय. पॉवर विदिन. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, सुपर इम्पॉर्टंट. प्रेज गॉड. पॉवर अपॉन ज्यावेळेस येईल त्यावेळेस येईल. प्रेज गॉड. पण जर पॉवर विदिन तुम्हाला तयारच नाही केलं, जो आतलं मॅनिफेस्टेशन आहे पवित्र आत्म्याचं, जर तुम्ही त्याने तयारच नाही, तर पॉवर अपॉन आल्यावर तुम्ही मिस्टेक मध्ये चालणार. कळलं मी तुम्हाला काय बोलतो. फॉर एक्झाम्पल, किंग डेव्हिड, बायबल काय सांगतं, त्याला अभिषेक केला त्यावेळेस
राजाचा त्याला काय केला, अभिषेक केला आणि तो अभिषिक्त झाला. प्रेज गॉड. पवित्र आत्मा त्याच्यावर आला आणि तो राजा झाला. राईट. पुढे चालून काय झालं, तो पापात पडला. प्रेज गॉड. पण आपण नवीन करारामध्ये आहोत प्रियानो. प्रेज गॉड. त्यावेळेस पॉवर विदिन नव्हता, आता पॉवर विदिन आहे, जो आतून तयार करतो, तुम्हाला आतून प्रिपेअर करतो, आतून तयार करतो. प्रेज गॉड. कधी कधी तुम्हाला खुश करणार, तुमच्यासाठी आतून टाळ्या वाजवणार, कधी कधी फटके देणार तुम्हाला. सगळं आतून चालू आहे. कधी कधी ज्यावेळेस तुम्ही लय ओढायला लागता, तुम्हाला खाली ओढणार. ओढ मत. प्रेज गॉड. माफी माग, नम्र बन. समजतंय मी काय सांगतो? बहुत जास्त, खूप जास्त बडबड करतोय. थोडं शब्द कमी ठेव. बायबल सांगतं, इन द मल्टिट्यूड ऑफ वर्ड्स देर इज सिन प्रेझेंट. प्रेज गॉड. समजतंय मी काय सांगतो? तो जो आतमध्ये आहे ना, तो तुमची तयारी करून घेतोय, जेणेकरून ज्यावेळेस तुमचा पॉवर अपॉनचा टाइम येईल, ज्यावेळेस तुमच्या वर अभिषेक येईल आणि चिन्ह अद्भुते घडायचे असणार तुमच्याद्वारे, प्रेज गॉड, त्यावेळेस तुम्ही फेल झाले नाही पाहिजे. प्रेज गॉड. त्यावेळेस तुम्ही तयार असले पाहिजे, त्यावेळेस तुम्ही रेडी असले पाहिजे. देवाचं सामर्थ्य तुम्ही कंटेन करू शकले पाहिजे. देवाचं सामर्थ्य, देवाचा पॉवर तुम्ही सोसू शकले पाहिजे. प्रेज गॉड. तुम्ही नाही का देवाचा सामर्थ्य अब्सॉर्ब करू शकले पाहिजे. समजतंय मी काय सांगतोय? सो देर इज अ पॉवर अपॉन, देर इज अ पॉवर विदिन. एक सामर्थ्य जे वर आहे, एक सामर्थ्य जे आत आहे. तुम्हाला माहिती आहे का, एक सामर्थ्य, देर इज वन मोर पॉवर, पॉवर टू बिकम. कुठं लिहिले बायबल मध्ये? प्रेज गॉड. योहान 1:12. येस, पॉवर टू बिकम द सन्स ऑफ गॉड, चिल्ड्रन ऑफ गॉड. देवाची मुले बनण्याचा. आमेन. पॉवर टू बिकम द सन्स अँड डॉटर्स ऑफ गॉड, चिल्ड्रन ऑफ गॉड. प्रेज गॉड. अजून काय असेल? पॉवर अपॉन, पॉवर विदिन, पॉवर टू बिकम. तुम्हाला माहिती आहे अजून एक पॉवर आहे, ते खूप, म्हणजे ते ऍक्च्युली सॅटर्डे वाला आहे. प्रेज गॉड. शनिवार वाला आहे ते, कधीचा तरी टॉपिक आपल्या. प्रेज गॉड. पॉवर टू कंपेल. येस, पॉवर टू कंपेल. प्रेज गॉड. लूक याचा 14वा अध्याय 23वं वचन. हे खूप खूप डीप आहे. म्हणजे आता नाही का आपण कसं चालूय, वी इन्व्हाइट पीपल कम टू द चर्च. प्रेज गॉड. देर इज अ अनॉइंटिंग, देर इज अ पॉवर. प्रेज गॉड. प्रेज गॉड. देर इज अ पॉवर. आपण हेल बरोबर फाईट करणार नाही का. रेनॉल्ड बॉन्के काय म्हणतो? प्लंडर हेल, पॉप्युलेट हेवन. प्लंडर मीन्स व्हॉट? इट्स पॉवर टू कंपेल. देर आर डीमन्स, देर आर फोर्सेस दॅट आर कीपिंग द सोल्स टाईंग. असे दुरात्मे आहेत, असे नाही का बंधन आहेत, असे नाही का अधिकारी आहेत, प्रिन्सिपलिटीज अँड पॉवर्स आहेत, ज्याने सोल्सला धरून ठेवलंय. प्रेज गॉड. ज्यावेळेस पवित्र आत्म्याचं ते वाला सामर्थ्य ऍक्टिव्हेट होईल ना, तुम्ही झगडून त्यांना नाही का सोडून देवाच्या राज्यात आणणार. आय एम टॉकिंग अबाउट दॅट पॉवर. पॉवर टू कंपेल. कंपेल मीन्स हिसकावून, ओढून, भांडण करून. आर यू अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? कटलाम बनू. येस. सीज. Praise God. Are you understanding, church? These are different manifestation of the power of the Holy Ghost. हे नाही का देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याचे वेगवेगळे प्रगटीकरण आहेत, वेगवेगळे मॅनिफेस्टेशन आहेत, प्रगट होण्याचे वेगवेगळे जरिये आहेत. वेगवेगळ्या स्टाईलने देवाचा आत्मा प्रगट होतो, काम करतो. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग मी? तुम्हाला समजतंय मी काय सांगायचा प्रयत्न करतोय? ज्यावेळेस पॉवर तुमच्या वर येईल त्यावेळेस काय होईल? एक एक जण बोला, काय 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 होईल? मला नवीन 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 लोकांकडून ऐकायचंय. आय जस्ट वॉन्ट टू हिअर. ज्यावेळेस देवाचा सामर्थ्य तुमच्या वर येईल त्यावेळेस काय होईल? कम ऑन. युट्यूब मध्ये जे लोक ऐकतायत मला,
त्या लोकांनी टाईप करा. ज्यावेळेस देवाचं सामर्थ्य तुमच्यावर येईल त्यावेळेस तुम्ही काय करणार? येस, ज्यावेळेस सामर्थ्य वर येतं त्यावेळेस काय होतं? अशक्य गोष्टी शक्य होतात. अजून लक्ष लक्ष लक्ष. दिनास शुभवर्तमान सांगण्यास त्याने मला अभिषेक केलाय. म्हणजे तुम्ही प्रचार करणार. प्रेज गॉड. धरून नेलेल्यांची सुटका करणार, म्हणजे बॉन्डेजेस ब्रेक करणार, डिलिव्हरन्स करणार लोकांमध्ये. भग्न हृदयजनांना पट्टी लावणार, म्हणजे हिलिंग मिनिस्ट्री. ज्यावेळेस देवाचा आत्मा वर येणार त्यावेळेस ह्या गोष्टी होणार. Spirit of the Lord is upon me, for he has anointed me. Yes? Upon me. Praise God. ज्यावेळेस देवाचा आत्मा विदिन आहे, ज्यावेळेस देवाचा आत्मा आतमध्ये आहे, पॉवर विदिन, पॉवर जो आतमध्ये आहे तो काय करतोय? तो तुम्हाला काय करतोय? कॉलेजिंग करतोय, मेंटरिंग करतोय, टीचिंग करतोय. प्रेज गॉड. तो तुम्हाला गाईड करतोय. तुमचा सिक्रेट हेल्पर आहे तो, तुमचा सिक्रेट गाईड आहे जो आतमध्ये तुमच्या सोबत. प्रेज गॉड. तुम्ही तुमच्या जीवनात नाही का कधीच एकटे नाहीयेत, कारण तो आतून तुमच्या सपोर्टला उभा आहे. तुम्ही कधीच नाही का ढासाळले नाही, पडले नाही. का माहितीये का? त्याने आतून तुम्हाला धरून ठेवलंय. आय एम टेलिंग यू, पवित्र आत्मा तुमच्याशी बोलतोय आता. प्रेज गॉड. तुम्ही कधीच कोलमडून पडले असते त्या पत्त्याच्या बंगल्यासारखं. प्रेज गॉड. तो आतून तुम्हाला असा धरून आहे. प्रेज गॉड. तो आतून तुम्हाला असा धरून आहे, त्यामुळे तुम्ही उभे आहेत. होरा बल्ला खराला बा शिरी बिरे खेळला बा, शबाला बल्ला खराला बा शिरी बिरे खेळला बा, रिबाला बल्ला खराला बा शिरी बिरे खेळला बंगला बो शिरी बिरे खेळला बा. प्रेज गॉड. पॉवर अपॉन, पॉवर विदिन, म्हणजे जो तुम्हाला आतून गाईड करतो, जो आत तुमचा सिक्रेट हेल्पर आहे, जो तुमचा मदतनीस आहे. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला नाही का विदाऊट पवित्र आत्मा काहीच करता येणार नाही. जर तुम्हाला काहीच करता येत नाही याचा अर्थ त्याच्या विना ट्राय करताय. आर यू अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? जर तुम्हाला तुमच्या बिझनेस मध्ये काहीच करता येत नाही याचा अर्थ तुम्ही तुमच्या बलबुत्यावर करताय. जर तुम्हाला तुमच्या करिअर मध्ये काहीच करता येत नाही याचा अर्थ तुम्ही तुमच्या स्वतःच्या ह्याने प्रयत्न करताय. प्रेज गॉड. ज्यावेळेस तुम्ही हातपाय टाकणार, प्रभूला म्हणणार, प्रभू तू ताबा घे, त्यावेळेस त्याचं प्रेझेन्स, प्रेज गॉड, त्याचं सामर्थ्य तुम्ही पाहाल. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम? कारण त्याच्याद्वारे विथ गॉड ऑल थिंग्स आर पॉसिबल. प्रेज गॉड. देवासोबत, पवित्र आत्म्यासोबत सगळ्या गोष्टी शक्य आहेत. बायबल काय सांगतं? शत्रू पाण्याच्या लोंढ्यासारखा जरी आला तरी परमेश्वराचा आत्मा त्याच्या विरुद्ध झेंडा उगारेल. प्रेज गॉड. सगळ्या गोष्टी पवित्र आत्म्याला येऊन थांबतात. प्रियांनो, आपल्या विश्वासाच्या जीवनात सगळ्या गोष्टीचा सेंटर पॉइंट, एपी पॉइंट, मेन पॉइंट पवित्र आत्मा आहे.